नमस्कार, मी ऋषी करत मित्रांनो, जर तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल तर तुम्हाला कॉलेजमधून किंवा तुमच्या शाळेमधून फॉर्म नंबर 15 या आणि कव्हरिंग लेटर लागत असला। आता जर तुम्ही शाळेत नसाल किंवा कॉलेजला नसाल तर तुमच्याकडे फॉर्म नंबर 15 नसतो। आता हा फॉर्म नंबर 15 जरी नसला तरी तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी काढू शकता। त्यासाठी तुम्हाला काय अपलोड करायचं याची A to Z माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे। त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा। आपल्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्या। असेच नवनवीन व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतो। जर तुम्हाला काही विचारायचं असलं तर व्हिडिओला कमेंट करा किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्रामचा ग्रुप दिला आहे, त्यावरती तुम्ही अजूनही जॉईन झाला नसाल तर त्यावरती जॉईन व्हा। त्यावरती डायरेक्टली तुम्ही आमच्याशी बोलू शकता किंवा तुमचे प्रश्न आम्हाला विचारू शकता। नक्कीच आमची टीम तुम्हाला त्वरित प्रतिसाद देईल। चला तर या ठिकाणी व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, जर तुम्हाला फॉर्म नंबर 15 नसेल किंवा तुमच्याकडे जर कॉलेजचं कव्हरिंग लेटर नसेल तर तरीसुद्धा तुम्ही आता कास्ट व्हॅलिडिटी काढू शकता। त्यासाठी तुम्हाला एक दुसरा पर्याय आहे। आता जर समजा तुम्ही कॉलेजला असाल तर तुम्हाला फॉर्म नंबर 15 आणि कव्हरिंग लेटर भेटतो। तुम्ही डायरेक्टली तो अपलोड करून तुमची कास्ट व्हॅलिडिटी सर्व डॉक्युमेंटची पूर्तता करूनही काढू शकता। पण समजा जर तुम्ही कॉलेजला नसाल आणि तरीसुद्धा तुम्हाला कास्ट व्हॅलिडिटी काढायची असेल तर तुम्हाला काय पर्याय तर मित्रांनो, तुम्हाला CETचा फॉर्म भरायचा आहे। कोणत्या CETचा फॉर्म भरायचा आहे त्या पोर्टलची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो। त्यापैकी ज्या CETचा फॉर्म तुम्हाला चालू असेल तो भरायचा आहे। म्हणजे तुम्ही आता केव्हा व्हिडिओ बघताय त्यावेळी जी CETचा फॉर्म चालू असेल त्या CETचा तुम्ही फॉर्म भरायचा। मग ती कोणती CET असो, ती BEd CET असो किंवा लॉची CET असो, कोणत्याही CETचा तुम्ही फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म तुम्हाला फॉर्म नंबर 15 किंवा कॉलेजच्या कव्हरिंग लेटरऐवजी अपलोड करायचा आहे। बार्टीच्या वेबसाईटवरती जायचं आहे, तिथे तुम्हाला तो फॉर्म भरायचा आहे आणि जिथे फॉर्म नंबर 15 आहे त्या ठिकाणी फक्त तुम्हाला तुमचं CETचा फॉर्म अपलोड करायचा आहे। सर्व फॉर्म भरायचा आहे कास्ट व्हॅलिडिटीचा आणि हा फॉर्म तुम्हाला तुमच्या समाज कल्याण ऑफिसला नेऊन द्यायचा। आता कुठे अपलोड करावा लागतो आणि कोणतं CETचं पोर्टल हे आपण आता बघूयात। तर सर्वप्रथम मित्रांनो, CETचा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला गुगलवरती यायचं आहे आणि आल्यानंतर या ठिकाणी सर्च करायचं आहे CET सेल। आता जसं तुम्ही CET सर्च करसाल या ठिकाणी एक नंबरला ऑप्शन येईल स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल म्हणून, या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता CETचं ऑफिशियल पोर्टल आहे, यावरतीच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि तो फॉर्म नंबर 15 ऐवजी किंवा कव्हरिंग लेटरऐवजी अपलोड करायचा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन AY 2024-25 अशा प्रकारे तुम्ही जेव्हा व्हिडिओ बघत असाल त्यावेळेस तुम्हाला दाखवेल, त्यावरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला या ठिकाणी रजिस्ट्रेशन करायचं आहे। रजिस्ट्रेशन करून या ठिकाणी तुमचं व्यवस्थित नाव वगैरे टाकायचं आहे आणि रजिस्टर करून घ्यायचं। आता या ठिकाणी रजिस्टर केल्यानंतर परत इकडे यायचं आहे आणि ईमेल ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घ्या। म्हणजेच काय तर तुमचं अकाउंट या ठिकाणी क्रिएट होईल। बघा या ठिकाणी आपलं अकाउंट क्रिएट झालेलं आहे। या ठिकाणी आता फॉर्म कुठे भरावा लागतो तर रजिस्ट्रेशन दिसते त्यावरती क्लिक करा आणि हे CETचे फॉर्म आहेत बघा। मग MST CET असेल किंवा BA BSc CET असेल, BMS CET असेल। आता इथे बघा BBA CETचे फॉर्म सुरू आहे, बाकी CETचे फॉर्म रजिस्ट्रेशन क्लोज म्हणून दाखवत आहे। आता या ठिकाणी MS नर्सिंग CETचे फॉर्म चालू आहेत, नंतर DPN CETचे फॉर्म चालू आहेत, नंतर खाली बघू शकता PGP CETचे फॉर्म चालू आहे। यापैकी कोणत्याही एका CETचा तुम्ही फॉर्म भरा, BEd असेल किंवा मग BSc BEd असेल किंवा LLB असेल, तुम्हाला ज्या CETचा भरायचा आहे त्यापैकी कोणती एक CETचा फॉर्म भरा आणि तो फॉर्म तुम्हाला अपलोड करायचा आहे। आता या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटीच्या पोर्टलला यायचं आहे। समजा आपण CETचा फॉर्म भरला आणि CETचा फॉर्म तुमच्याकडे आहे, परत गुगलला या कास्ट व्हॅलिडिटी सर्टिफिकेट अशा प्रकारे तुम्हाला सर्च करायचं आहे। सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता का गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी ऑफिशियल पोर्टल आहे CCVIS होम, यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर बघू शकता आता या ठिकाणी कास्ट व्हॅलिडिटी काढण्यासाठी परत तुम्हाला न्यू युजरवर क्लिक करून तुमचं या ठिकाणी अकाउंट हे क्रिएट करून घ्यायचं आहे। तर मी या ठिकाणी क्रिएट आहे माझं, या ठिकाणी लॉग इन ID पासवर्ड टाकून लॉग इन करून घेतो। बघा आपण हा फॉर्म भरला होता आणि या फॉर्ममध्ये या ठिकाणी फॉर्म नंबर 15A आणि कव्हरिंग लेटरऐवजी त्या ठिकाणी आपण CETचा फॉर्म अपलोड केलेला आहे आणि तो फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे। आपण समोर तुम्हाला डाउनलोड करून सुद्धा बघणार आहे। ज्यावेळेस तुम्ही फॉर्म भरसाल आणि डॉक्युमेंट अपलोड करसाल त्यावेळेस तुम्हाला एक सेपरेट ऑप्शन येईल की या ठिकाणी तुमचा फॉर्म नंबर 15A अपलोड करा। या ठिकाणी अपलोड करायच्या वेळी तुम्ही फॉर्म नंबर 15A ऐवजी CETचा फॉर्म अपलोड करू शकता। डाउनलोडवर क्लिक करा
आणि या ठिकाणी डाउनलोड VC बघू शकता। या ठिकाणी क्लिक केल्यानंतर आपण जो CETच्या बेसवर हा फॉर्म भरला होता तर हा फॉर्म या ठिकाणी अप्रूव्ह झालेला आहे आणि कास्ट व्हॅलिडिटी आलेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणी नातेवाईकांना शेअर करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओत।